अर्धा लाखाकडे वाटचाल चालू आहे आणि कोण होतो फायनल साठी पात्र पहिला सेमी सुटण्यासाठी सज्ज ज्या पहिल्या सेमीत 5 गाड्या 5 क्रमांक 1 वरती सुकाय वांचाय प्रसन्न चिंचगरी भोम 2 वरती उमेश शेख देसाई देवरो 3 वरती गंगाराम शेख चालके लोटे शांताराम सोना आलेकर पोळ 4 वरती सचिन शेख चालके लोटे आणि 5 वरती फाजीलराव ग्रुप मुन्ना तळेकर देवरो हा या मैदानाचा पहिला सेमी पोळ्याचं पात्र फेडणारा खरोखर लढत पाहायला मिळणार आहे। सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये लढत पाहायला मिळणार आहे। सुट्टी मेकर झेंडावाल्याला सहकार्य करा आणि गाड्या उभ्या करा। प्रत्येक सुभे उभा राहणार त्याला खाली जाऊ ते बॅरिकेड असतील सोडा सोडा गाड्या सोडा पटपट गाड्या सोडा पहिल्या सेमी बोनेस बैलगाडी मालक आहे। एक वर्ष त्यांच्या कपाळाला गुलाल आहे परंतु गुलाल कोण आहे घरी गेल्यानंतर जरूर आपण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। सुटला पहिला सेमी सुटला आणि आणि सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी लढत फायनल तरी पात्र आणि परत एकदा मालकाच्या कपाळाला गुलाल लागला। विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या पहिल्यावर बांबोळेकरांचं हार्दिक अभिनंदन। सुंदर अशी गाडी पाहिली सचिन शेख सारखे लोटेकरांचा घरचा 7 पारा उजवीला पारा व्हाईट गोल्ड सोन्या 50-50 आणि डावीला पारे नवीन खरेदी मल्हार। सुंदर अशी सोन्या आणि मल्हारची गाडी फायनल साठी पात्र केली या बांबोडे गावचं रन मशीन पहिल्यावर बांबोडेकरांनी 4 गाड्या अतिशय सुंदर गाड्या बोलतात बघूया कोण होते फायनलचा मानकरी निर्विवाद वर्चस्व। परत एकदा गुलाल गेला चिपळूण तालुक्यात पहिला गुलाल गेला खेड तालुक्यात आणि दुसऱ्या सेमीचा गुलाल गेला चिपळूण तालुक्यात। सेवा निकाल सेमी मला 2 तारखेला तास क्रमांक 2 वरून आली गाडी कैलासवासी राजाराम शंकरराव वाडी डोकरवडे या गाडीचा 1 नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणारे चालकाचं हार्दिक अभिनंदन। सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पारा कोरेवाडी कराडकरांचं डॉल्फिन आणि त्याच्यासोबत पारा कैलासवासी राजाराम शंकरराव वाडी डोकरवडीकरांचा स्वामी। सुंदर अशी गाडी पाहिली डॉल्फिन आणि स्वामीची गाडी फायनल साठी पात्र। सेमी आता 3 असला तिसऱ्या सेमी फायनल साठी पात्र शूटिंग करणार कशाला असं करतोय सुंदर अशा गाड्यात आता 4 गाड्यांमध्ये लढत अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व दोन वाडीच्या संघाचे हो आयोजक कमिटी हो लढत सोडली कोण होतो या ठिकाणी फायनल तरी पात्र आड्याल घरचा 7 पड्याल घरचा 7 आड्याल सावळे पड्याल शिरे आणि अतिशय सुंदर गाड्या सोडा गेलेले बाहेरून करत या म्हणतात मैदान थांबवा असं कसं थांबवून चालेल हा बाबूसाहेब कदम त्यांचं ऑब्जेक्शन आलं जरा प्लीज आपण त्यांचं ऑब्जेक्शन निरसन करूया। कोलीमानस 4 तारखा निकाल कोलीमानस 4 मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक 2 वरून गाडी
समीर शेठ तुकाराम कदम बैलगाडी मारतात त्यावर बसणार साईचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साथ पाहिला समीर शेठ कदम आवासी मनोहर सिंधुरी बाळूशेठ गावनायचे आणि नंदूशेठ जाधव रावळगावकरांचा घरचा साथ पाहिला. उजवीला भारत आणि डावीला गब्बर सुंदराची भारत आणि गब्बरची गाडी पळवली. गाडी फायनल गाडी पात्र केली. सचिन मध्ये खेळणी कासवाडी तिला विजयशेठ देसाई मांजरे आणि 4ला प्रीती आमरे समृद्धी आमरे साहिल रसाळ लोटे. हा या मैदानाचा 7व्या सेमी सुटण्यासाठी सज्ज. या 5व्या सेमी 4 गाड्या 8 बैल. कोण होणार फायनल साठी पात्र. लढत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक सेमीत लढत पाहायला मिळते. डॉक्टर साहेब बघा आता तुमचं तरी ऐकलं तर त्यांनी पिवळा शेट पिवळा शेट पिवळा शेट तुम्हाला सांगितलं तर सरकारला माझा कशाला असं करताय. आपण एक संस्कृत घराण्यातले असं नका करू. नका त्यांच्यावर नाही करू. मला थोडंसं मागो. यांना फक्त बघायची माहिती आहे बैल सांभाळायची नाही माहिती म्हणून हे असे पुढे पुढे येतात. एखादा घ्या मैदान करा. मैदानात आल्यानंतर कडक तास आल्या काय अवस्था होते की आता त्या मालकाची तळमळ आहे ती तुमची तळमळ असणार आणि त्यावेळी सुद्धा मुंबईला आम्हीच असणार मागं करा म्हणून सांगितले. आता आम्हाला खाली जायला लागेल सोडायला. कुठला या मैदानातला सेमी 5 सुद्धा आणि 5 मध्ये 1 माणसात गेला. बघा कशी पळतायत लढत सर्व तिघात पूर होते. या ठिकाणी फायनल साठी पात्र. सुंदर अतिशय सुंदर अशा गाड्या बसत कारण नवीन खेळले अतिशय सुंदर अतिशय सुंदर. दुसरी गाडी फायनल साठी पात्र केली. सातवड्याची मुलूक मैदानी तो पाच तारखेला तास 3 वर झाली गाडी. विजयशेठ देसाई मांजरे या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली. आदिशेठ साळी त्यांचा गणेशशेठ सावंत बसलेले यांची नवीन खरेदी राम तारा उजवीला आणि डावीला तारा सुधीर शेठ गोळा. तिला संतोष गावडे सातवली आणि 4ला महाकाली प्रसन्न कुंभारले. हा या मैदानातला 7वा सेमी सुटण्यासाठी सज्ज. सेमी 6 सुटला आणि 6 मध्ये दुसरा उत्तर लागला. लढत कोण होतोय फायनल तरी पात्र. लढत चढाय कुणाच्या रसिनी फायनलच्या गुराला. लढत अतिशय सुंदर अशा गाड्यात असतात. कारण तेजा आढळ पक्का दोघात लढत झाले. पड्यावर होता तेजाड्यावर आलेला होता तकाड्यावर रेडचा आढळ होते कासार सुरंबेकर आणि पड्यावर होते कुंभारनीकर. खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली. लाकडा बघा तुम्ही. हा सोळीवाला 6चा निकाल आणि निकाल. सोळीवाला 6 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीकडे तास क्रमांक 2 वरून धावली गाडी. डॉक्टर अतुल माणिक कासार शिरबेकरार या गाडीचा 1 नंबरला विविध बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या प्रकारे रिअर करायचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली. आणि माणिकरावची गाडी गाडी फायनल साठी पात्र. सुंदर गाडीने प्रकारेवर रेड करावी. फायनल साठी तास क्रमांक 2 कालासोजी राजाराम शंकरराव माणिक डोकलोली दुसऱ्या सेमीची गाडी. फायनल साठी तास क्रमांक 3 विजय देसाई मांजरे संगमेश्वर 5व्या सेमीची गाडी. फायनल साठी तास क्रमांक 4 डॉक्टर अतुल माणिक कासार शिरबेकरार 6व्या सेमीची गाडी. फायनल साठी तास क्रमांक 5 समीर शेठ तुकाराम कदम आवासी 4थ्या सेमीची गाडी. आणि फायनल साठी तास क्रमांक 6 सचिन शेठ ताचे लोटे 1ल्या सेमीची गाडी. हा फायनलचा ठराव. फायनलची बैलगाडी मला 10 मिनिटात चुकून हाताना. 1 नंबर तासावरचा फुगा परत पुढे येऊ नको त्यांना मागे करा. ती पोरगोदारीकडून खाली जाऊ त्याला घ्या करून कुठला सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पोहोचोय. 1 नंबरचा मानकरी सुंदर अशा
जिल्हा रत्नागिरी दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातले संख्येची कदम सर सुलतान ग्रुप सातवा आणि गणेश सावंत या दोन तयार दांबोरेकरांना ऑनलाईन 5,000 रुपये बक्षीस आहे. अंतिम या सोहळ्याच्या अंतिम क्षणामध्ये आपण सर्वजण येऊन पोहोचलेलो आहेत. हजारोंचा समुदाय हा कोकणातल्या मातीचा खेळ बघण्यासाठी निकाल जाहीर करतायत. आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं. होय आज या ठिकाणी मौजे देवरुख तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार साहेब आदरणीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य असा बैलगाड्यांचा दिंडी सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. आणि या सोहळ्यासाठी असंख्य बैलगाडी मालकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि या मैदानाची शोभा वाढवली. त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालक चालक हितचिंतक सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी मैदानात उपस्थित आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल. सुंदर असं मैदान संपन्न झाले. या मैदानात 24 गोल पाहणे 6 सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा मावळच्या सूर्याच्या साक्षीने आज या ठिकाणी पूर्ण झाला. आणि या फायनलचा निकाल पंचाने एकत्र करून या ठिकाणी आणून दिला. तो फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो. फायनलचा निकाल आणि निकाल फायनलचा तास क्रमांक आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाला आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तास क्रमांक 1 वर नवीन गाडी स्पृहा योगेश मोर्चे आरोरे या गाडीच्या 6व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली. योगेश मोर्चे आरोरेकरांचा सज्जा आणि तिच्यासोबत नागपूर तांतेकरांचा मुंगळा. आजच्या मैदानातील 5व्या क्रमांकाचा मान पटकावला. पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले. तास क्रमांक 6 वर नवी गाडी सचिन शेठ कारकीर लोटे या गाडीचा 5व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली. सचिन शेठ कारकीर लोटेकरांचा घरचा साथ पाहिला. सोन्या 50-50 आणि मल्हार सुंदर अशी सोन्या आणि मल्हारची गाडी 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. आजच्या मैदानातील 4थ्या क्रमांकाचा मान पटकावला. तास क्रमांक 2 वर नवी गाडी कैलासजी राजाराम शंकरराव माळी भोपरवली या गाडीचा 4थ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली. राजाराव शंकरराव माळी भोपरवली दीपक शर्माणी भोपरवलीकरांच्या स्वामी आणि त्याच्यासोबत वरदराव देशमुख कोळवाडी दीपक शेठ सावंत तरबेजकरा आणि निखिलभाई आगाशिवनगर यांचं डॉल्फी सुंदर अशी स्वामी आणि डॉल्फीची गाडी 4थ्या क्रमांकासाठी पात्र. आजच्या मैदानातील 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तास क्रमांक 5 वर नवी गाडी समीर तुकाराम कदम आवाशी या गाडीचा 3ऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली. समीर तुकाराम कदम आवाशी मनोज ड्रायव्हर चिंचवडी बाळूशेठ घाग नवशी आणि नंदुशेठ जाधव रावळगा यांचा घरचा साथ पाहिला. भारत आणि गब्बर हे आजच्या मैदानातील 3 नंबरचे मानकरी ठरले. आणि 2 गाड्यांमध्ये सुंदर अशी हाती आणि तटीची लढत झाली. त्या लढतीमध्ये आजच्या मैदानातील 2ऱ्या क्रमांकाचा मान पटकावला. तास क्रमांक 4 वर नवी गाडी डॉक्टर अब्दुल माने कासार शिंदे रामशेठ राजेशिंदे चिपळूण या गाडीच्या 2ऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली. डॉक्टर अब्दुल माने कासार शिंदे रामशेठ राजेशिंदे चिपळूणकरांचा समूह आणि त्याच्यासोबत आदिभाऊ वाघमोडे कासेगावकरांचा माणिकराव सुंदर अशी गाडी शंभू आणि माणिकरावची 2ऱ्या क्रमांकासाठी पात्री केली प्रकारावर रेडकरांनी. आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम 51,000 आणि अर्ध्या लाखाचे मानकरी तास क्रमांक 3 वर नवी गाडी निलेश विजय देसाई मांजरे या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी पळाली. निलेश विजय देसाई मांजरे या नावावरती नशीब आजमावलं. उजवीला पळाला अजित शेठ साळवी कापसार गणेश शेठ सावंत शेनेकरांची नवीन खरेदी राम आणि डावीला पळाला सरपंच सुजीत शेठ बेळासकर भंडारवाडीकरांचा मळ्या
सुंदर अशी मळ्याळी रामची गाडी प्रथम क्रमांकासाठी पार्टी केली. पहिल्या ड्रायव्हर बांबोरेकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. चला बक्षीस घ्यायला पुढे या.